कव्हर. धावसंख्येची गोष्ट की धावसंख्या आहे तिची म्हणजे 4.1 चेंडूत खेळ संपले गेले. अजून एकही मोठा प्रकार निलेश तेली आपण पाहतोय अप्रतिम सुरुवात केली. समीर पाटील सुरेख झेल टिपलाय. लॉंग ऑनला होते कावकॉर्नर आल्याने अप्रतिम झेल टिपला गेला. चांगली सुरुवात वंश संघाकडून. का बॅटने फ्लिक केला गेला. खेळाडू आहे चेंडूवर आला. चेंडूला फलट केला गेला. एक धाव नक्कीच परिपूर्ण केले जाईल. धावफलक 1 पुढे सरसावते. धावसंख्या 5 धावा धावफलकावर. तर बघूया आपण 5 धावा 1 गडी बाद 1.2 चेंडूचा खेळ संपला गेलाय. दुसरा षटक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये निलेश तिरी टू आशिष. ऑफलेच्या बाहेर चेंडू होता. ऑफसाईडला खेळायचा प्रयत्न होता. डीप मध्ये खेळाडू आहे. चेंडूवर आला. चेंडूला फील्ड करते. चेंडूला फील्ड केले. फेकी केली. खूप वेगाने धाव पूर्ण केली गेली. चांगली कॉलिंग चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. धावसंख्या 2 पुढे धावसंख्या 2 पोहोचेल 7 या अंकावर. 7 लॉस ऑफ 1 विकेट. सात धावा धावफलकावर आहेत. 1 गडी बाद आपण पाहतोय. दुसरा षटक मार्गस्थ आहे.
ऑनर आहेत. प्रत्येक खेळाडूला घेऊन चालतात. नक्कीच चांगलं फेकी केली होती, काय ॲक्युरेट थ्रो केला होता. नक्कीच मी सांगितलं ना की शैलेशदादा पाटील यांच्याकडे जळगाव रणजी स्क्वॉड मध्ये होते असे खेळाडू. आणि पाहू शकाल खूप वर्ष त्याने गॅप केला. त्यानंतर मागील 3 ते 4 वर्षापासून क्रिकेटला सुरुवात केली आणि 40 प्लसचे खेळाडू आहेत. बैठा खेळलाय फटका सुरेख डीप मध्ये खेळाडू आणि चुकी. सद्दाम खान कॅप्टन चुकी करतोय निकुंज राऊतला संधी दिली गेली आणि आलाय षटकार. 7 गेल्या सद्दाम खानच्या माध्यमातून धावसंख्येची गोष्ट की धावसंख्या आहे ती 14 धावा धावफलकावर. शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधला निकुंज राऊत स्ट्राईकवर असतील. साईकता बिरवाडी विरुद्ध वहिश 11 हा सामना मैदानाच्या आतमध्ये. प्रतिदा क्रॉस बॅट खेळला गेला. सद्दाम खान आहे डीपमध्ये चेंडूला फील करतील. चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फेकी म्हणावी लागेल. नक्कीच चुकी केली आहे कॅप्टनने, परंतु कुठे ना कुठे ती चुकी महागडी ठरेल का? कारण की कालच्या दिवसामध्ये जेव्हा जेव्हा ज्या खेळाडूला झेल सोडले त्या खेळाडूने धावा नक्कीच खूप सुरेख बनवल्यात. धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर आल्यात 15. या षटकामध्ये तब्बल 11 धावा आल्या. पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला, परंतु अप्रतिम धावा जमा केल्या गेल्या. 11 धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये 4 धावा होते. या षटकामध्ये 11 धावा आल्यात. धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 15. समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावर 1 गडी बाद. स्पीडअप करा. 25 मिनिटाच्या आत तुम्हाला 5 षटक परिपूर्ण करायचे. जो डीआरएस घेतला तो वेळ पण धरणार नाही होती, लक्षात घ्या. गोलंदाज पाहू शकाल गोलंदाज भागवत सज्ज होत आहेत. शुभम पाटील आपण पाहतोय मॅनफ्रॉम कुकडे. पहिला चेंडू वाईट टाकला गेला. या इनिंग्स मधला पहिला चेंडू आपण पाहतो अतिरिक्त टाकला गेला वाईट चेंडूमध्ये. पहिला षटक टाकला होता गोलंदाज आपण पाहू शकाल प्रमोद शर्मा, त्याला थांबवलं गेलं. आणि तिसऱ्या षटकामध्ये नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केला गेला. हे प्राणी किती चांगले असेल मनीष येणार वेळ सांगून जाईल. निकुंज राऊत सारखा बॅटर स्ट्राईकवर आहे. यावेळेस फटका सोरी खेळण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये आहेत समीर, खूप दूरहून आलेत. ओह व्हॉट अ गॉट, काय झेल टिपलाय आपण पाहू शकाल. अप्रतिम झेल म्हणावं लागेल. डीप लॉंगर आले. किती दूरचा पल्ला त्याने गाठलाय आणि पाहू शकाल निकुंज राऊत निराश. बिरवाडीचा वंडर बॉय मिस्टर कृतेश खरात ऐकून खेळाडू आहे या संघाचा. पण असं पाहलं गेलं तर ऐकून खेळाडू आहेत. कृतेश खरातला मैदानाच्या आतमध्ये बोलवलं गेलं 4थ्या क्रमांकावर. सोळावर 2 तिसरा षटक मार्गस्थ आहे. नक्कीच पहिला चेंडू शुभने वाईट टाकला, परंतु दुसऱ्या चेंडूवर विकेट गडी बाद केला. समीर पाडेचा नक्कीच कौतुक करावं लागेल. 2 सुरेख झेल त्यांच्या माध्यमातून टिपले गेले. यावेळेस क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता. सुरेख चेंडू, अप्रतिम गोलंदाजी. पहिला चेंडू वाईट टाकला, परंतु दोन्ही चेंडू गुड लाईन आणि लेंथवर टाकले गेले. चांगलं चेंडू. नक्कीच कुकडेल तुम्ही गेले ना सुमित, नक्कीच कुकडा थोडासा रस्ता आहे ना असं थोडासा फिरून जावं लागतं. पहिल्या चेंडू त्याने थोडासा बाहेर टाकला होता, परंतु दोन्ही चेंडू सुरेख टाकलेत. त्यावेळी सॉफ्टवेअरच्या बाहेर होता. टॅप केला गेला. धाव घेण्याचा प्रयत्न करतात आशिष, परंतु आपण पाहू शकाल
बॅकअपला खेळाडू समीर पाटील आहेत मॅन फ्रॉम कोकडे. चांगली गोलंदाजी म्हणावे लागेल. पहिला चेंडू वाईट तर मागील 3 चेंडूमध्ये कुठली धाव खर्च केली नाही. एक गडी बाद केला गेला. साई सापडेश्वर संघाचे ऑनर आपण पाहू शकाल त्यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत आहे मोरे सर. नक्कीच यावेळेस पाहू शकाल फटका तर फसलाय आणि कृतेश करत मोठा मासा गळा लागलाय आणि बॅक टू डगआउट. कोर असतील, इंट्रोडक्शन असतील आजच्या दिवसामध्ये. सुरेख सुरेख चेंडू डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ संपले गेले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावांची गोष्टी की धावा आहेत त्या 17-17 लॉस ऑफ 3 विकेट. नक्कीच आपण पाहतोय बोईसर प्रीमियर लीग पर्व पहिलं संकल्पना नक्कीच आम्हाला दिली ती म्हणजे साधने सन्मान संदीप दादा घरत असतील, प्रमोदजी घरत साहेब असतील, रुपेश घरत, निरंजन दादा घरत असतील, विनोदजी पाटील, भावेश पटेल, निशांत घरत, भावेश घरत, विशाल मयेकर, रुपेश घरत, गुज्जर, योगेश घरत, च्या बॅटमॉन ऋषीच्या बॅटमॉन आलाय षटकार. ऋषी घरत आहेत. धावसंख्या 23. ऋषी घरत आपण पाहतो संघाच्या संघनायकाने. आपण खूप वेळा असं पाहिलं ऋषीला जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये असतो ना तेव्हा ऋषी चांगली बॅटिंग करतं. यावेळेस ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता पण चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर काढला गेला. डॉट बॉल नक्कीच आलाय. निर्धाव चेंडू. पहिल्या चेंडूवर षटकार परंतु एक डॉट बॉल. आपण सांगतो ना गोलंदाजाकडे प्रत्येक वेळा मनीष संधी असते. जर 1-2 षटकार जरी आले येणारे 2-3 चेंडू मध्ये तर येणारे शेवटचे 2-3 चेंडू तो विकेट्स काढून किंवा चेंडू डॉट करून तो आपल्याला कमबॅक करून देऊ शकतो. षटकारानंतर हा चांगला कमबॅक म्हणावा लागेल डॉट बॉल टाकून. 23 वर 3.2 चेंडूचा खेळ संपला गेलाय.
यावेळी सोलोवर फुल टच चेंडू होता, ऑन साइडला खेळला गेला, डीप मध्ये खेळाडू आहेत, खूप वेगाने आला, चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न, बॅकअपला सद्दाम खान संघाचा संघनायक आहे, परंतु 2 धावा नक्कीच परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या दोन्ही पुढे सरसावली गेली. धावसंख्या 25-25. अजून या षटकामध्ये येणारे 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. मी विनंती करेल आता साई सापळेश्वर सालवड आणि सरकारी लोन बेटेगाव इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी सज्ज राहायचं आहे, हे आपण लक्षात घ्या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणं अनिवार्य असणार आहे. यावेळेस ऑफिसचे खूपच बाहेर चून टाकला, बॅटर सफल नक्कीच झाले, परंतु खूप बाहेर चून टाकला गेला, त्या अनुषंगाने पंचाने वाईट दिलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या 26. 26 धावा धावफलकावर. 3 चेंडू, अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. नक्कीच इकडून जर पाहिलं ना मनीष, येणारी 15 चेंडूचा खेळ बाकी आहे. 15 चेंडूमध्ये जर 30-35 धावा जर पाहिलं, एक 60 धावापर्यंत जर पोहोचायचा प्रयत्न केला साहित्य बिरवाडी संघाने, तर चांगला बॅटल पाहायला मिळेल. गोलंदाजी अटक खूप सुरेख आहे त्या संघामध्ये, गोलंदाजी अटक चांगला आहे. ओहो, यावेळेस नो लुक खेळायचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आलाय निर्धाव, डॉट बॉल. आज विपुल जी घरे त्यांची सुपत्र सुद्धा आहेत, शिव विपुल घरत, पप्पांना नक्कीच सपोर्ट करण्यासाठी ते पोहोचलेत या मैदानामध्ये. आणि जेव्हा जेव्हा या मैदानामध्ये स्पर्धा असते, शिवभक्त विपुल घराचे सुपुत्र शिव प्रत्येक वेळी असतात. धावसंख्या पाहू शकाल 26 वर 3. 3.4 चेंडूचा खेळ संपला गेला. हलक्या बॅटने खेळला गेला, शुभम चेंडूला फील्ड करतोय, परंतु फेकी करण्याचा प्रयत्न केला नाही. बॅकअपला आम्ही थोडेसे दूर होते, त्या अनुषंगाने एकदम नक्कीच परिपूर्ण केले जाईल. 27 धावा धावफलकावर 27. शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधला, आतापर्यंत 14 धावा. यावेळेस फटका तरफसलाय स्वतः प्रमोद शर्मा, चेंडू खाली आले, चेंडू निसटलाय, सुटलाय, नाराज आहे स्वतःवर. आशिष परबला दिलाय जीवनदान. धावसंख्या 28. 4 षटकांचा खेळ संपला गेला. 7च्या सरासरीने धावा जमा केल्या गेल्या. येणारे 12 चेंडूचा खेळ बाकी असेल बघा. 12 चेंडूमध्ये जर 20-22 धावा आल्या, 50-55 धावा जर झाल्या, तर एक चांगला बॅटल पाहायला भेटेल. कारण की काल पण पाहिला आपण, पहिल्या सामन्यामध्ये 57 धावा काढायचा गाव खेरापाडा संघाला थोडासा नाकी नऊ आले होते, कारण की निरंजन विकेट झाला असता नॉट चेंडूमध्ये, कुठे ना कुठे AR11 वाळवे संघ वर्चस्व गाजवला असता. परंतु लो स्कोरिंग मॅच आहे सकाळी 17 मध्ये. पंच पाणी पाठवायचं मैदानाच्या आतमध्ये असं कॉल आहे, पंचांना कॉल करायचं आहे. लक्षात घ्या अमित सर, पंचांना पण कॉल करा, लगेच तुम्हाला पाणी. पाणी तुम्ही कितीही वेळ मागू शकता, पाणी तुम्ही कंटिन्यू पिऊ शकता. षटकाच्या समाप्तीनंतर दोन्ही संघाच्या एक्स्ट्राकडे पाणी पाठवायचं. विजेंद्रजी यादव साहेबांच्या माध्यमातून मला पाणी प्रोव्हाइड केले गेले, खूप खूप धन्यवाद विजेंद्र यादव सर, आपला मनापासून धन्यवाद असेल. कारण पाणी पाहणं खूप पुण्याचं काम आहे आणि खूप खूप धन्यवाद, आपण पाण्याची सोय करून दिली. ऑनर आहेत आणि प्रत्येक खेळाडूला पाहू शकाल एनर्जी ते देत आहेत. पाहू शकाल अप्रतिम स्पर्धा बोईसर प्रीमियर लीग पर्व पहिले. पाणी बॉटल घेऊन जात असं पाहतो आपण. 12th मॅन खूप मेहनत घेतात आणि आपण पाहतो ना की 12th मॅन जे आहेत त्यांची सुद्धा चांगली मेहनत असते. आणि नवीन गोलंदाज शिवम पाटील, ज्यांनी मागील षटकामध्ये 2 गडी बाद केले होते, एका षटकामध्ये चांगले गोलंदाज त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटली होती. मात्र धावा खर्च केल्या होत्या, तब्बल 2 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या, एक वाईड आणि सिंगलच्या माध्यमातून, आणि 2 गडी बाद केले होते. तोच गोलंदाज सज्ज झालाय.
यावेळेस बॅटच्या हातीकडे नक्कीच लगावली आणि यावेळेस नशिबाचा चौकार आलाय. निलेश तेलीने केली चुकी आणि हा येतोय नशिबाचा चौकार 4. बत्तीस वर 3 आपण पाहू शकाल. दुसरा षटक घेऊन आले थोडीशी चुकी केली निलेश तेलीच्या माध्यमातून. नशिबात चौकार नक्कीच चालाय. धावसंख्या 32 वर 3. ऋषी ठाकूर 6 चेंडू 10 वर आहेत. 7 चेंडू 9 वर आहेत. बॅटर आपण पाहू शकाल आशिष परब. आपल्याच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल झाला. व्हाईट बॉल पंच दर्शत असताना धफलक जाऊन पोहोचेल 33 मी सांगितलं ना मनीष इकडून जर 50-55 च्या घरामध्ये संघ गेला तर बॉलिंग अटॅक साईक बिरवाडीकडे चांगली आहे. प्रसाद राऊत सारखा लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. निकुंज सारखा एक गोलंदाज, क्रितेश सारखा एक फिरकी गोलंदाज आहे. तर बॉलिंग अटॅक चांगली आहे. कुठे ना कुठे प्रश्नचिन्ह निर्माण होतील. वंश इलेव्हन संघाकडे धावा कशा प्रकारे चेस करावे. बॅटर चांगला असणार आहे. यावेळेस फटका तर फर्स्ट लाय डीप मध्ये खेळाडू आहे समीर पाटील आणि समीर पाटीलने यावेळेस चुकी केली असं म्हणावं लागेल. टार्गेट करण्याचा प्रयत्न होता परंतु बघता बघता 2 धावा परिपूर्ण केल्या. की समीर पाटील खूप लांबून आले होते. 2 झेल खूप सुरेख टिकले. तिसरा झेल सुटलाय. नक्कीच प्रत्येक वेळी एका खेळाडूला आशा नसतात परंतु चांगला प्रयत्न म्हणावा लागेल. चांगला एफर्ट केला गेला. संदीप दादा घरात आहेत. आपण पाहू शकला शनिवार आहे. ब्लॅक शर्ट वरती आलेले आहेत आणि काळा कलर आपण पाहतो प्रत्येक दिवशी वेगवेगळे रंग ते घालतात. गुरुवारी पिवळा कलर असणार आहे. सोमवारी पांढरा शर्ट असणार आहे. शनिवारी काळा शर्ट असणार आहे. प्रत्येक आठवड्यामध्ये वेगवेगळ्या रंगाचे ते शर्ट घालतात. ते नेमून ठेवलेले आहे संदीप दादा घर त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या मुख्य व्यासपीठावर सामन्याचा आनंद घेत आहेत. डेड बॉल पंचाने दिला. विपुलजी घरात खूप चांगलं काम करतात. चांगली पर्सनॅलिटी आहे परंतु विपुल घराचा एक खूप मोठा हादसा झाला होता. ते 3 ते 4 वर्ष खूप खट्ट्यामध्ये त्यांनी काढले परंतु शिवभक्त कसा असावा आणि लढून कसं पुढे यायचं ते विपुलने दाखवलंय. यावेळेस हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न परत एकदा समीर पाटील चेंडू खाली आणि यावेळेस करणार नाही चुकी. आशिष परब मैदानाच्या बाहेर गडी असतील. निशांत घरत सरकार 11 बेटेगाव साठी काय चेंडू टाकला गेला. शुभम पाटील आपण पाहतोय शुभम पाटीलने या षटकामध्ये एक चौकार नक्कीच खर्च केला. त्यानंतर एक वाईट बॉल आला. जेव्हा जेव्हा तो वाईट बॉल टाकतो ना तेव्हा तेव्हा तो चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये आला होता. पहिला चेंडू वाईट टाकला. त्यानंतर मागील 6 चेंडू मध्ये मात्र एक धावा खर्च केला. 2 गडी बाद केले. या षटकामध्ये वाईट टाकल्यानंतर 2 बॉल डॉट 1 विकेट काढला. बॅकफुटला आलाय. फटका सुरू खेळा डीप गलीमध्ये खेळाडू आहेत परंतु चेंडू निघत होते 4 धावांसाठी. अभिजितच्या बॅटून आलाय खणखणीत बोईसर प्रीमियर लीग चौकार. नक्कीच मैदानाच्या आकलन परिपूर्णपणे माहित आहे अभिजितला. या मैदानाचा लोकल बॉय आहे. होम ग्राउंड आहे. त्या मैदानामध्ये कशा प्रकारे बॅटिंग करावी त्याला नक्कीच माहित आहे. पासून पाहू शकाल 39 वर जाऊन पोहोचते 39. अजून या षटकामध्ये येणारे चेंडू असतील 2 चेंडू खेळ बाकी असेल. मनीषजी तरी आमच्या जोडले गेले ऑनलाईन ऑपरेटर. माफ करा शेवटचा तो आहे. ओके थोडासा क्रेशन केला गेला. नक्कीच 1 विकेट सुद्धा आलाय. 1 बॉल डॉट आहे. 2 चौकार आणि 1 वाईट बॉल आहे. असे 5 चेंडू झालेत. अभिजित आपण 2 चेंडू फेस केलात. नक्कीच 3 चेंडू फेस केले होते आशिष परबने. त्यावेळेस थोडस वरती ठेवला होता. ओव्हरपिच करायचा प्रयत्न होता. समीर पाटलाला चांगला क्षेत्र चांगली फेकी थोडासा वाढी स्थिर होता परंतु 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 41 धावा दाफडकावर. चला टॉस साठी सज्ज राहायचा. इनिंग ब्रेक मध्ये 5 षटकांचा खेळ संपला गेलाय.
सरकार 11 बेटेगाव संघाचे संगणक निशांत आपल्या कॅप्टनला तयार ठेवायचा आहे. तसं विनंती असेल साई सापडेश्वर सालवड बुद्ध कॅप्टन्स आपण तयार राहायचंय. परेश मोरे सर आपल्या कॅप्टनला तयार ठेवा. 5 षटकांचा खेळ संपला गेलाय. अजून 1 षटकानंतर आपला टॉस केला जाईल. या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या, परंतु 2 षटकामध्ये 15 धावा खर्च करून 3 गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय शुभम पाटील मॅन फ्रॉम कुकडे. शेवटचा अंतिम गोलंदाज मिस्टर अमित पटेल. अमित पटेल आहेत गोलंदाज मार्फत सज्ज होतात शेवटच्या अंतिम षटकामध्ये. लेफ्ट आर्म फिरकी गोलंदाज. पहिला चेंडू पहिल्याच रीड केला होता बॅटर ऋषी घरतने चेंडूला पाठवून दिला. सहज सीमारीच्या पार आलाय. 1 बाउन्स चौकार. बोईसर प्रीमियर लीग 4. फलंदाज ऋषीच्या बॅटमधून 7 चेंडू 14 वर बॅटिंग करतोय ऋषी. संघाचा संघनायक आहे आणि एक चांगली जबाबदारी घेऊन तो इनिंग साकारतोय. नक्कीच आपण पाहू शकाल 1 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. अशा प्रकारचे बॅटिंग करतात ऋषी. अजून येणारे 5 चेंडूचा खेळ बॅक केला की स्लोवर चेंडू होता. टप्पा पडत थोडा थांबून चेंडू आला. हाफवेच्या बाहेर सफल झाले बॅटर. तिकडून तो चेंडू रीड केला नाही. चौकार ठोकला. धावसंख्या 45 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. 45 लॉस ऑफ 4 विकेट. बॅटिंग करत असताना साई तबीरवाडी. परत एकदा क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता. शॉर्ट थर्डमॅन निलेश तेली आले. चेंडूला फील्ड केले गेले. चेंडूला फील्ड केले गेले. फेकी केली जाईल परंतु लेग बाईसच्या मध्ये 1 धाव नक्कीच लगावली जाईल. धावफलक 1 पुढे सहसावती धावसंख्या जाऊन पोहोचेल 46. ज्यावेळेस बॅकफुटला लेग कट केला गेलाय. डीप बॅकफुट पॉइंटला खेळाडू आहे. थोडासा खराब क्षेत्ररक्षण झालाय परंतु बघता बघता 2 धावा नक्कीच परिपूर्ण केल्या जातील. धावसंख्या 2 पुढे सहसावती धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर लगावली जाते म्हणजेच 48 धावा धावफलकावर. 48 धावा धावफलकावर लगावले गेले. अजून येणारे या षटकामध्ये चेंडू असतील 3 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे या षटकामध्ये अजूनही. यावेळेस क्रॉस बॅट फटका खेळला डीप काऊ कॉर्नरला. अभिजितची ताकद आपल्याला पाहायला भेटली. हा आलाय बीपीएल षटकार. 6 धावा. साईक तबीरवाडी सांघिक धावसंख्या पाहायला भेटली 54 धावा धावफलकावर. च्या माध्यमातून 1 चेंडू निर्धाव सुद्धा खेळलाय. 8-14 वर ऋषी घरत आहे आणि 5-14 वर अभिजित घरत पाहायला भेटत आहेत. यावेळेस चांगला कमबॅक विकेट किपर थोडीशी चुकी करतो. 1 धाव नक्कीच परिपूर्ण दुसऱ्या प्रयत्न केला जाईल का बघूया आपण. अभिजित पुढे सवसावला होता धाव घेण्यासाठी परंतु 22 मध्ये 1 धाव आली आहे. धावसंख्या 2 पोहोचेल 55. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. 55 धावा धावफलकावर. 5.5 चेंडूचा खेळ संपला गेलाय. 55 वर 4 अशी स्थिती. साईक बिरवाडी अजूनही शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल या इनिंग्स मधला. विपुल घरत टॉससाठी कॅप्टनला सज्ज राहायचं आहे. तसंच साई सापडेश्वर सालवड कॅप्टनला सज्ज ठेवायचं आहे. आहा मस्त चेंडू होता. सुरेख चेंडू पाहायला भेटला आपल्याला. लेगस्टम थोडंसं बाजूने चेंडू आलाय. पाहू शकाल मिस झालेत बॅटर आणि 1 धाव नक्कीच 22 मध्ये येईल. पाहू शकाल बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलाय. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेतलाय.
बेटेगाव ह्या सगळ्याचं मनापासून कौतुक करेल. ज्या पद्धतीने सुंदर मॅचेस ऑर्गनाईज करतात, जे मैदान बनवलं, या सर्व खेळाडूंचं मनापासून कौतुक. बेटेगावच्या पूर्ण कमिटीचं मी कौतुक करेल. आणि सुजय, तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचं मनापासून मी इथे कौतुक करतो. पहिलं चॉईस करा. चला कॉल करतील. साई सापळेचं सालवड काट काट कॉल केलाय. ओके, काट आलाय. काय घेणार आपण? क्षेत्ररक्षण का क्षेत्ररक्षण का घेणार? कमीत कमी धावा रनावर अडवण्याचा प्रयत्न करू आम्ही त्यांना. कोणती साईड आहे तुमच्या? कोणते कोणते खेळाडू तुमच्या टीममध्ये आहेत या बोईसर प्रीमियरमध्ये? आहेत रुपेश ठाकूर आहे, परेश मोरे आहे चांगले फलंदाज, आदर्श गरत आणि मनीष पाटील चांगले, आणि शुभम राऊत. ओके, शुभम राऊत, मनीष पाटील, आदर्श, ही साईड तुमच्याकडे आहे. कसं एन्जॉय करत हे मैदान बघून? तुम्हाला कसं वाटतं? विकेटबद्दल काय तुम्हाला परीक्षण वाटते? विकेट तर अजून बघितलं नाही, पण ग्रीनली बघून पण चांगलं खेळायचा प्रयत्न करू आम्ही. निश्चितच एक सर्वोत्कृष्ट मैदान आहे. आणि कोणतं प्लांटेशन केलेलं आहे, जे आपल्या निसर्गाने दिलेलं गवत असते त्या गवताला असंख्य बेटेगावच्या संघ सर्व सहकार्य मदत घेऊन हे मैदान बनवलं आहे. आपण नाणेफेक जिंकलीस ते काय घेतलं असतं? नक्कीच क्षेत्ररक्षण घेतलं असतं. मागील 2 दिवस मॅच बघत आहे, स्कोअर केला, कमी धावामध्ये रोखला तर चेसेबल आहेत. 90 मारला तरी चेसेबल होऊ शकतात. त्या प्रमाणे काय प्लॅनिंग करता आली असती, परंतु ठीक आहे. तो टॉस एक वेगळा हे आहे, परंतु टॉस हरला, परंतु बॅटिंग आलेली आहे. चांगला 70-80 रन मारण्याचा प्रयत्न करू आणि टीमला जिंकवायचा प्रयत्न करू. तुमची बॅटिंग नाही कारण कॉम्बिनेशन तुम्ही आहे, स्वतः विपुल आहात, दुसरा आपला बॅट्समन करण सिंग, मितेश, ही तुमची बॅटिंग लाईन खूप चांगली आहे. सातत्यपूर्ण एकत्र खेळतात, म्हणजे तुम्हाला परिस्थितीप्रमाणे किती षटक बाकी आहेत, कशात तर तुम्ही ती बॅटिंग अनालिसिस चांगलं ठेवू शकतात. हो नक्कीच. बोईसर प्रीमियर लीग पहिलं वर्ष आहे. थोडं गावातलेच प्लेयर आहेत, तर कॉम्बिनेशन थोडंसं सांगायची गरज नाही, चांगला आहे. परंतु तो एक मैदानावर उतरला खेळ करून दाखवायचा असतो, आणि तो खेळ करून दाखवला तर नक्कीच आपण जिंकू शकतो. चला, ऑल द बेस्ट. आणि सुजनजी, कसं वाटतं तुम्ही इकडे बोईसर प्रेममध्ये आलात? तुमचं आपण कुणबी प्रेमी इकडे पाहिलात काल. तुमचे खजिनदार केतन आणि आमचे आपण ज्याला छोटं काश्मीर म्हणतो, जांबूखोंडा गावाचे आमचे परम मित्र आले होते. त्यांनी देखील भरभरून आनंद केला. आणि एकंदरीत या मैदानाविषयी तुम्हाला तर खूप काय, कुणबी लोकांनी भरभरून या मैदानात हे केलंय, म्हणजे निश्चितच झालं. पण ह्या प्रीमियर लीगमध्ये तुम्ही काय म्हणाल? नक्कीच बोईसर प्रीमियर लीग परवान याच्या बाबतीत सांगायचं झालं तर खरोखरच सगळं आयोजन नियोजन बघितलं तर व्याख्यानासारखंच आहे. यामध्ये काही हे नाही आहे. बरेचसे आम्ही सुद्धा टुर्नामेंट करतो इथे, KPLची टुर्नामेंट असो, समाजाची टुर्नामेंट असो, आणि इथे भेटेगावमधनं जी मुलांची जी किंवा इथे कुठलेही समाज बांधव आमचे असो, आणि इथे महिला वर्ग, सगळ्यांचा इकडे प्रत्येक वेळेला आम्हाला सपोर्ट असतो. आणि आज सुद्धा याच अनुषंगाने इकडे जे बघितलं, आज मी भेटेगावला मला आमंत्रित केलं, आणि आमंत्रित केल्यानंतर मी इथे म्हणून आज आलो, आणि आज उद्या सुद्धा इकडे आहे. परंतु चांगलं पद्धतीने आयोजन इथे दिसतोय, आणि शिस्त पद्धतीने खेळताना मला दिसत येतं. निश्चितच आपण बघितलं आमचे परम मित्र ज्याने आयुष्यभर क्रिकेटसाठी झटले, फायर पासून क्रिकेट पुढे नेण्यासाठी, नाईट मॅच असंख्य करण्यासाठी, आणि निश्चित त्यांची आरती इंडस्ट्रीज प्रीमियर लीग ही जी आपण बघतात तिचं मनापासून तुझं कौतुक करतो. आणि निश्चितच अंकुश मुठीचे तुम्ही आता नुकतंच केलं, ते देखील अफलातून बघायला मिळालं. आणि सामाजिक बांधिलकी आणि खेळावर असलेलं प्रेम, आणि तुम्ही आलात त्यावर तुमचं अनेक धन्यवाद. आभार मानणार नाही, कारण अजून तो उद्याचे दिवस बाकी आहे. पुन्हा स्थानपणा आणि मॅच चांगलं घेऊया. जाऊया जिथे लढकडती सुरुवात झाली, कुठेतरी चांगली भागीदारी होत होती, मोठमोठे फलंदाज नमूद गेले, पण शेवटच्या 4थ्या-5व्या षटकात धावा आल्या आणि एकंदरीत एक फायटिंग स्कोर निर्माण केला, तो आपल्याला बघायला मिळतोय.
हॅलो. ओके, चला आपण बघत आहात अतिशय सुंदर टेक्निशियन काही प्रॉब्लेम होता आमच्या इलेक्ट्रिक टेक्निशियन पॉईंट खूप चांगला पॉईंट आउट केलाय. ओके, जरा राजूला चव्हाण या. आपण साऊथ आफ्रिका इंडियामध्ये आल्यानंतर आमच्या संदीप भरतजी यांचे परम मित्र या. आपण स्थानापन्न व्हा आणि मॅचचा आनंद घ्या. बऱ्याचशा गोष्टी तुमच्याकडे जाऊ. साऊथ आफ्रिकेचं क्लायमेट, साऊथ आफ्रिकेचं जंगल आणि साऊथ आफ्रिकेमध्ये असलेल्या असंख्य प्राण्यांची माहिती तुमच्याकडून बघा. या तुम्ही स्थानापन्न व्हा. मॅच बसायचे आपण मॅचचं बघा. मित्रप्रेम असायला सर किती दिवसापासून तुम्ही इथे आलात? साऊथ आफ्रिकेकडे किती दिवस झाले आलात? 6 महिने. पुन्हा जाणार आहात? पुन्हा जाणार का? किती वर्ष राहिलात? 7 वर्ष. ओहो, इथे बाकी पहिल्या चेंडूवर डॉट आणि दुसऱ्या चेंडूवर विकेट निघतोय. मोठी रंगत आला तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. एका साईडला साई, एकता बिरवाडी, एका साईडला वंश 11. पद्धतीने सुंदर पद्धतीने कुदरमध्ये पाणी भरलं जाते आणि हे फक्त आणि फक्त तुम्हाला बोईसर प्रीमियर लीग बेट्याच्या मैदानावर घेतलं जाते. एखाद्याची वस्तू जरी आम्हाला मंडप डेकोरेट प्रमाणे दिली असेल पण त्याचं कशा पद्धतीने काळजी करावी हे विद्यमान उदाहरण तुम्हाला बघायला मिळते. आता बाकी नवीन फलंदाज जातोय तो चंदन. चला, बेटेगावचा प्रॉपर खेळाडू याच मैदानावर रोज प्रॅक्टिस करतोय. 1 मिनिट थांबा. इथे दिसणार आमच्या स्कोररला. 1च मिनिट फक्त मॅच थांबवा. 1 मिनिट फक्त मॅच थांबवा. फक्त पाणी भरून द्या, मग करूया चालू. हा, कंटिन्यू चालू ठेवा. चालेल. हा, चला, इथे बाकी चेंडू टाकला जातोय. ओ, बॅक फुटा गेलाय. चेंडूला कट केलाय. गलीच्या रजाला खूप चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळते. दरम्यान 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. आपण गोलंदाज जो पाहत असाल तुम्हाला बघायला मिळते तो प्रसाद नावाचा डावखुरा गोलंदाज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अप्रतिम मारा करताना जिथे 57 धावा विजयासाठी करायचे ते वंश 11 संघाला एक डगमगती सुरुवात झाली. त्यानंतर बाकी शेवटच्या 4थ्या आणि 5व्या षटकात धावा निघाल्या आणि तिथे बाकी धावसंख्येला फायटिंग स्कोर उभा केलं. 57 धावा तुम्ही एकंदरीत तिकडे उभा करताना पाहिलं. पुन्हा प्रसाद लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा. आहा, इथे बाकी चेंडूला फ्लो केला. चेंडू सरळ जातो खोलीच्या डोक्यावरनं. 6 धावा. खणखणीत षटकार तुम्हाला बघायला मिळतोय. परंतु मित्रांनो, या गोलंदाजाची तुम्हाला एक ख्याती सांगेल. ज्यावेळेला निरंजन आणि हे दोघं एकत्र गोलंदाज एका संघातून खेळायचे त्यावेळेला बाकी पासवर्ड संघाची धार खूप चांगल्या प्रकारे आपण बघायला पाहिजे. आणि प्रसाद जर तुम्ही केला तर आरटी इंडस्ट्रीचे जे मॅचेस होतात सुजल, जी खरी गोष्ट आहे की नाही, इथे देखील चांगला परफॉर्मन्स दाखवतो. पण वेल एज्युकेशन केलं, BSc झालं आणि नंतर लगेच जॉब त्याला आरती इंडस्ट्रीत पण मिळालं. म्हणजे नुसतं क्रिकेट नव्हे तर क्रिकेट बरोबर चांगलं एज्युकेशन शिक्षण घेतलं आणि खूप चांगला पैसा गोलंदाज त्याने पाहिला. जेव्हा कॉलेजच्या वयात उमेदीच्या काळामध्ये असं वाटलं की फायर फास्टमध्ये 2 गुणी गोलंदाज बघायला मिळतात, तर निरंजन नंतर आपण जर नाव घेऊ त्या प्रसाद नावाच्या गोलंदाजाचं. ओ, रायझिंग डिलिव्हरी. इथे बाकी परिपक्व फायदा केला गेला. निरंजनच्या पाठीमागे राहून आपला पूर्ण अनुभव आज इथे बाकी गोलंदाज लावतोय. एकंदरीत विचार केला तर फरक धावसंख्या लागल्या त्या 7. विजयासाठी तुम्हाला 57 धावा करायच्या आहेत. निश्चितच मोठी रंगतदार लढत. साई, एकता बिरवाडी आणि वंश 11 अशी आपण पाहत आहात. इथे बाकी चेंडूला खिपलिक केलाय. चेंडू जातो लॉंग रिझल्टला, फाईनलला पार केलाय आणि चेंडू जातो सीमा पलीकडे. 6 धावा. खडखडीत षटकार आणि ह्या बॅट्समनचं नाव आहे ते समीप पाटील. कोकण्या गावचा हा उत्कृष्ट खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. एका साईडला तुम्ही विचार केला तर चंदनला बघत आहात, एका साईडला विचार केला समीप पाटीलला तुम्ही बघत आहात. मॅन फ्रॉम कुकडे. आणि निश्चितच आपण बघितलं या 2-3 वर्ष आपण कुकडे गावात देखील चांगलं काम केलं. पहिल्या षटकात धावा निघाला 13. कारण इथे तुम्हाला कमीत कमी धावा थांबवायचं आहे, कारण तुमच्याकडे माफक अशी धावा आहेत. फक्त 57 धावा ह्या तुम्ही विजयासाठी दिल्यात. असं वाटलं होतं की बॅटिंगला खूप मोठी मिळेल. आता बाकी 30 चेंडू आणि 44 धावा पाहिजेत.
काल 57 धावा एक पहिली मॅच होती आणि 57 धावा काढण्यासाठी पहिल्या 2 षटकात 4 गडी बाद झाले होते, पण निरंजन सारखा अष्टफेडू राहिला आणि तो सामना तिकडे विजयी संपादन केला. एक रनआउटचा चान्स आला, त्यानंतर बाकी निरंजनने षटकार चौकार मारला आणि आपल्या असलेल्या प्रत्येक गुणांचा त्यांनी क्रिकेटमधल्या भाकीत अष्टपैलू खेळ कसं करावा हे दाखवलं. बघा 30 धावसंख्या आहे, कारण 57 धावावर फायटिंग करताना आपण तो संघ पाहिला होता जिथे सुरुवातीला 2 षटकामध्ये 4 गडी बाद केले होते गावदेवी खैरापाडा संघाचे, आणि तिथून कमबॅक केलं आणि चांगली भागीदारी बघायला मिळाली आणि एका साईडला डटून राहिला. शेवटच्या षटकापर्यंत मैदानाच्या आतमध्ये निरंजन राहिलेत आणि त्यांनी बाकी हा सामना जिंकून दिला. बघूया आता थोडंसं विचार कर, थोडीशी घाई करायची आहे. आता बघूया कोणी तो बोला कीर्तेश येतो की काय पाहायचं गोलंदाजीसाठी. आज बाकी कीर्तेशला बॅटिंगमध्ये काही दाखवता आलं नाही, पण एक निश्चितच गुणी खेळाडू पालघर जिल्ह्यात नामांकित क्रिकेटपटूपैकी एका खेळाडूचं नाव जर आपण घ्याल तर तुम्हाला कीर्तेश हा पाहायला बघा. आजच्या दिवसातला पहिला सामना साई एकता बिरवाडी वर्सेस वंश 11. एकंदरीत जर आपण विचार केला सुपर 6 मध्ये पहिले 4 संघ आपण पाहिले, तो म्हणजे उर्वी 11, त्यानंतर आपण बघितलं त्यानंतर ड्रीम 11. कालच्या दिवसातला जर आपण पहिला संघ पाहिला तो म्हणजे निश्चितच MJ टायगर दांडीपाडा आणि त्यानंतर आम्ही तुम्ही बघितला तो म्हणजे गावदेवी खैरापाडा. असे 4 संघ पाहिलेत. आज पुन्हा 2 संघ बघायला मिळतील. लो फुलचा चेंडू होता, चेंडू जातो डीप पॉईंटच्या रिझनला. इथे बघा फील्ड करेपर्यंत 1 धाव बघायला मिळते. या एका धावेची जर इशारा केला तर धावसंख्या होती 14 धावा या फलकावर लागल्या जातात. काही सुंदर आयोजन. राजकीय परिस्थिती जरी असली तरी कोणत्याही प्रकारचं एक देखील बॅनर न लावता वेल डन, खूप रूल रेग्युलेशन फॉलोज करण्याची टोलवाण बघायला मिळते. बेटेगावकर आणि बोईसर प्रीमियर लीगची कमिटी. इथे बघा चेंडू टटवला आहे, पुरेपूर फायदा उचलला जातो पॉवर प्लेचा. इथे बघा चेंडू जातो मिड विकेटच्या रिझनला. माफ करा, इथे बघा एक्स्ट्रा कव्हर आहे कारण रिव्हर्सिव्ह शॉट खेळला. पण इथे बघा धावसंख्या 4 वर धावसंख्या होती ती 18 धावा. चेंडू पाहायला मिळतोय, खणखणीत षटकार आणि या फलंदाजाचं नाव आहे ते समीर पाटील मॅम फ्रॉम कुकडे. 5 चेंडू आणि 22 धावावर खेळताना निश्चितच आपण बघितलं, मी तुम्हाला बघितलं ना की कुकडे भागात देखील चांगले खेळाडू बघायला तुम्ही. लोखंडीपणामध्ये गेला चांगले खेळाडू बघायला मिळेल, दांडीपणामध्ये गेला चांगले खेळाडू तुम्हाला बघायला, सालवडमध्ये बघायला गेला, पास्तळमध्ये पाहिलं, सरावलीमध्ये पाहिलं, बिरवणामध्ये पाहिलं, बेटेगावमध्ये पाहिलं, मानगावमध्ये पाहिलं. तर निश्चितच मोठमोठे खेळाडू या बोईसर प्रीमियर भागातून नवीन खेळाडू उदय असे तर आपण बघत आहात. काय दर्जेदार क्रिकेटची पर्वणी तुम्हाला बघायला मिळते. सुंदर मैदान आखलं गेलंय, अप्रतिम असं मैदान, चारी बाजूला हिरवंगार असं वातावरण. एका साईडला मुंबई चिल्लार फाटा असं तुम्हाला हायवे बघायला मिळते, जो हायवे तुम्हाला जोडतो अहमदाबाद आणि मुंबई जाण्यासाठी. राज्य परिवहन खात्यामध्ये ह्या हायवेचं नामांकन केलं गेलं आणि बेटेगावच्या बाजूला असणारी आश्रमशाळा जिथून अनेक विद्यार्थी चांगलं शिक्षण घेऊन पुढे आपलं भवितव्य उज्ज्वल करतात, अशा शासनाची ही तुम्हाला आश्रमशाळा बघायला मिळते. पंच म्हणून इथे जर आपण काम पाहिलं तुम्हाला नितेश कदम, अक्षय नाईक आणि कैलास पागधरे दांडी असे 3 पंच. ओहो हो हो, काय फलंदाजी बघायला मिळते. ज्या पद्धतीने आपण जर विचार केला असंख्य भात घेऊन जायचं आणि महागावच्या कुकड्याच्या त्या गिरणीमध्ये चांगलं भात दळायचं, तशा पद्धतीने एखादी गोलंदाजाची पिटाई केली जाते. कोलमचा तांदूळ न्यायचा, चांगला दाणा काढायचा आणि त्या महागाव कुकड्याच्या मिलमध्ये जाऊन वर्षभर तांदूळ कसं ठेवायचं तशा पद्धतीचा सफेद दाणा. व्हॉट अ ब्युटिफुल बाणी. समीर पाटील नावाचा ब्रँड फलंदाज इथे बाकी हिरा म्हणून चमकतोय आणि इथे बाकी मैदानावर षटकाराची आतषबाजी करताना आपण पाहत आहात. चेंडू द्या, चला नवीन चेंडू द्या, दुसरे षटक मार्गस्थ आहे. चेंडू द्या, नवीन द्यायला लागेल, दुसरे षटक मार्गस्थ आहे. आहे पंचाकडे चेंडू. निश्चितच बघत आहात आपण आजच्या दिवसातला सामना. काल देखील काय सुंदर इनिंग बघा ना. पहिल्या दिवसामध्ये 101, काल युसुफजी 105 झाले होते ना, आला मॅच बॉलर. काल 105 धाव पटकवला गेला. पहिल्या दिवसात तुम्हाला 2 अर्धशतक पाहायला, एकाच सामन्यात एका साईड सागर वडे 69 धावा नो डाऊट. त्यानंतर ज्या पद्धतीने राहिल पठाण याने जो सामना विजय केला, 90 धावा चेस केला, 5.4 चेंडूमध्ये त्यांनी देखील 61 धावा नोट आउट राहिल्यात. असे अनेक 2 अर्धशतकं बघायला मिळाली. परवाच्या दिवशी शतकी आणि काल शतकी इनिंग देखील तुम्हाला बघायला मिळाली. 42 धावाची काल सुंदर पद्धतीने रोहन फायर पास्टरचा खेळाडू, त्याच्याकडे देखील चांगली बॅटिंग तुम्हाला काल अनेक खेळाडू धारातीर्थ होत असताना रोहनने बाकी चांगल्या परीची फलंदाजी करताना आपल्या असंख्य इनिंग गाजवल्यात. ओहो हो हो, पुन्हा इथे चेंडू टटवला जातोय. रिव्हर्स स्विपचा बादशाह म्हणून त्याला म्हणायला हरकत नाहीये.
7 चेंडू 34 धावा. आपल्या असलेल्या फलंदाजीचं कौतुक करतात समीर पॅटेल मॉम फॉर्म कुकडे. काय सुंदर फलंदाजी बघायला मिळते. याच विशाल खोत, आणि विशाल खोतला तुम्ही पाहिलाय पहिल्या चेंडू षटकार मारतात. सेम विशाल खोत नो डाऊट. विशाल खोत मॅप ऑफ टेबल. पण इलियास पठाणे आम्हाला विशाल खोतला जास्त दाखवलाय. इथे बाकी चेंडू सरळ जातो स्क्वेअर लेग त्या रिझनला 1 धाव बघायला मिळते. कशा पद्धतीने पंच नितेश कदम इथे डिक्लेअर करतात की इथे बाकी लेग बायच्या रूपात 2 षटकं झालीत आणि 2 षटक धावसंख्या झाली ती 37 धावा. 2 षटकात 37 धावा झाल्यात. म्हणजे आता 24 चेंडू आणि 20 धावाची आवश्यकता. 24 चेंडू 20 धावाची आवश्यकता. यानंतर बाकी तुम्ही मोठा सामना बघणार. एका साईडला साई साफरेच्या सालवड आणि एका साईडला सरकार बेटेगाव. साई साफरेच्या संघ नाणेफेक जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय, आमंत्रित केलाय ते सहकार बेटेगाव संघाला. विपुल तुम्हाला बघायला मिळेल, निशांत तुम्हाला बघायला मिळेल. हा मितेश अफलातून बॅट्समॅन. मितेशचं जेवढं कौतुक होतं, काय वंदे मातरम प्रणालीचं मैदान गाजवलं होतं. असंख्य खेळाडू बाद झाले एकाच साईडने बाकी इनिंग खेळताना आम्हाला समालोचन कक्षाला बघणाऱ्या प्रेक्षकाचे मन प्रत्येकाची जिंकून घेतली आणि जिंकल्यानंतर प्रत्येकाच्या ओठावर एकच काय तो मितेश अशा नावाचा फलंदाज बघायला मिळालाय. अफलातून बॅट्समॅन, क्लास दर्जेदारची बॅटिंग बघायला मिळते. पण आज बाकी 37. समीरचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. आता बाकी गोलंदाज पुन्हा तुम्हाला बघायला मिळते तो प्रसाद. पुन्हा एकदा प्रसाद. इथे बाकी रिव्हर्स स्वीप खेळलाय. सरळ चेंडू जातोय डीप पॉइंटच्या रिझनला आणि बघता इथे रनआउटचा विकेट जातो आणि पहिल्याकडे तंबूत पदवणे बाद होतात ते समीर पाटील. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. काय अफलातून नाही. सकाळच्या सत्रात येताना इथे गरमीचं वातावरण आहे, पण मैदानाने गेल्यामुळे आत्ताच फटाक्याची केली. बघता 5-10 जण 50 जण माणसं उडावी आणि लक्ष्मी कसं करावं असे बॅटिंग तुम्हाला बघायला मिळते. सबका मालिक एक. काय आशीर्वाद. टीमच तशी निवडून येतात ना. हा नसेल तर तो, कारण तुम्ही 64 खेळाडू निवडून ठेवलेत. शिर्डीला जाण्यासाठी एक लिस्ट वेगळी बघायला मिळते. आणि उर्वी आमचे प्रत्येक जेव्हा शिर्डीला गेलेत इलियास टीम घेऊन तेव्हा प्रत्येक वेळेला फायनल मारलाय. पण तिकडे गोलंदाजी अशी चालते म्हणे 160 किलोमीटर देखील अशी एवढी फास्ट आता बंद झालाय. अशा ठिकाणी देखील तुम्ही फायनल मारलाय. बघा हे आमची ताकद आहे पालघर तालुक्यातल्या खेळाडूंची. हो इथे बाकी पॅडल स्विफ्ट केलाय. सरळ चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या रिझनला. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. धावांशी विचार केला तर फलकावर धावसंख्या लागली जाते ती 39. आज बाकी श्वान पथक आनंद लुटतात. आपलं सीमांचं रक्षण कसं करावं हे इथे बघायला मिळते. आमच्या सीमामध्ये तुम्ही यायचे नाही, तुमच्या सीमेमध्ये आम्ही यायचं नाही असं दाखवलं जाते. आणि बघा हे आमचे बाकी मोठे पाळीव प्राणी हे खास पाळलेले आहेत. हे मंडप डेकोरेशन रात्री सांभाळतात, आमचं सामान सर्व सांभाळतात. याने विशेष शिकवण दिलाय. हो इथे बाकी विकेट होते. गरज नव्हती धावण्याची, कारण चेंडू वेगाने गेला होता थोड्या मॅच रिझनला. क्षेत्ररक्षण केलं, थ्रो केलं आणि इथे धावबादचा विकेट जातो आणि बाद होते तो चंदन. आघाडीची जोडी
हा खेळ सावळ्यांचा गमू संगतील माझ्या तो येशील का हे गीत तुम्ही ऐकलं आणि फरका धावसंख्या लागल्याची टोटल 39. विजयासाठी 57 धावा करायच्या आहेत. खूप चांगल्यापैकी खेळी तुम्हाला समीर पाटील मॅन फ्रॉम पोकुडा आज खऱ्या अर्थाने एक रिव्हर्स शिफ्टचा बादशाह म्हणून या पालघर तालुक्यात नव्हे तर पालघर जिल्ह्यात भिवंडी वाडा ज्याने गाजवलं त्याजवळ विशाल खोत या नावाची आठवण करून दिली. आणि खरोखर एक चांगलं क्रिकेट चांगली स्पोर्ट्समॅनशिप उच्च दर्जाची बोईसर प्रीमियर लीग आपण पाहतात बेटेगावच्या या मैदानावरती. आणि तमाम बोईसर प्रीमियर सदस्यांचं आणि बेटेगावच्या क्रिकेटपटूंचं मनापासून कौतुक ज्यामध्ये मैदानाचे आकडे आणि मैदान राखल्यात. हो इथे बघा चांगला चेंडू हाताळला गेले चेंडू पडण्यात कट बघायला भेटतो. पण ह्या उमेदीच्या काळामध्ये सुरुवातीला खेळायला आले आणि कॉलेज कुमार असताना ज्या पद्धतीने गोलंदाजी त्यांची आम्ही पाहिलाय प्रत्येक षटकात 2 धावा 3 धावा 2-2 गडी बाद करण्याची उत्कृष्ट गोलंदाजी करणारा हा गोलंदाज आम्ही नवोदित बघितला. त्यानंतर बाकी जॉबल्यापासून थोडंसं क्रिकेटपासून लांब राहिलं पण आज बाकी आपल्या संघासाठी खेळताना 1-2 हात करताना बघायला मिळतो. निश्चितच गोलंदाज पाहायला मिळतो आपल्याला प्रसाद राऊत मॅम फॉर्म पास्टर. ओ अप्रतिम गोलंदाजी जोरदार. हा निश्चितच मामा बसलेत गुरु काय त्यावेळेस जोडी चालायची 6 षटकाची 8 षटकाच्या सामनाची 4 षटकं यांची बघायला मिळायची. आणि पास्टर सारखा मैदान चिंचणी केडी स्कोर गाजवले ते क्रिकेट. त्यानंतर बाकी आर्यनच्या मैदानात टाकले ते स्पेल कोण विसरू शकतो. क्लास नवोदित. आणि नाईट मॅचमध्ये निरंजन तुमचे डावखुरे गोलंदाज खूप महागात पडतात कारण तुमची फ्लाईट ही दिसत नाही. त्या फ्लाईटमध्ये काय चेंडू असतो कोणतेही मैदान असो तिथे तुम्ही जे फ्लाईट टाकतात ना तिथे भला बुचकळ्यात टाकतात. आणि खरोखरच मला बरेच लोक म्हणतात की 8 षटकाचे परत सामने यायला पाहिजेत कारण बऱ्याचशा आपण बघितलं फायर पासचा संघ काल पाहिला आणि आता हल्ली असं वाटतंय की येणाऱ्या काळात पुन्हा फायर पासचा संघ चांगला घडेल ज्या पद्धतीने फायर पासचे खेळाडूने या मैदानावर चांगला खेळ केलाय. ओ पेस कमी केला आहे बघा कशा पद्धतीने आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता सिद्ध दाखवताना बघायला मिळते. एका साईडला भरभरून धावा दुसऱ्या षटकात गेला परंतु इथे बाकी 3 षटकं संपली आणि फरका धावसंख्या लागली ती 40. म्हणजे आता 18 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. जाऊया अर्धवेळ जायला मिळेल या बालगीताची आठवण आम्हाला करून दिली. 1972-73 पासून हे बालगीत जन्मास आलंय आणि काय बालगीत आज देखील ऐकायला वाटतं. सांग बोला ना. खरंच आम्हाला आमच्या लहानपणाकडे घेऊन गेलं. उर्विडीचे तुमचं मनापासून कौतुक. जाऊया मैदानाच्या 8 मध्ये एकंदरीत धावा झाल्या 40 विजयासाठी करायच्या 57 आणि 18 चेंडू 57 धावांची आवश्यकता असताना शैलेश पाटील मैदानामध्ये आणि अजून देखील तुम्हाला फलंदाज दुसरा बघायला मिळतो निलेश डावखुरा फलंदाज निलेश तेली. आपण नुकतेच कोकण प्रीमियर लीग बघितली मराठा प्रीमियर पायरी टीव्हीएमच्या मैदानावर खूप चांगल्यापैकी खेळ त्याने केले. विजय संघ त्याने स्थापना पोहतं अप्रतिम काम त्यांच्याकडे बघितलं. डावखुरा फलंदाज असंख्य उदयास आला. इथे बाकी तुम्हाला 18 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आणि गोलंदाज तुम्हाला पुन्हा एकदा बघायला मिळतो कीर्तेश घरात. थर्डमॅन बघायला मिळते गली बघायला मिळते डीप पॉईंट बघायला मिळते एक्स्ट्रा कव्हर बघायला मिळते. त्यानंतर बाकी लॉंग ऑफ बघायला मिळते. इथे बाकी चेंडूला केलाय पूल चेंडू जातो सरळ स्क्वेअर लेगच्या रिझनला 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. या एका धावाने विचार केला 41 धावा या फलकावर लागल्यात. पण पॉवर प्लेमध्ये अप्रतिम खेळ आजच्या दिवसात तुम्ही पाहिलात कशा पद्धतीने करावा. आपण जर खऱ्या अर्थाने बघायला पॉवर प्लेमध्ये सर्कलच्या डोक्यावरून कसं खेळावं हे सर्वप्रथम क्रिकेट विश्वात कृष्णमाचार्य श्रीकांत यांनी दाखवलं भारतीय ओपनर फलंदाज. पण ते नक्की हेरलं कोणी तर ते हेरलं श्रीलंकन खेळाडूने जिकडे कालू वत्रणा आणि सनु जयसूर्य यांना पाहिलं आणि मग ते काय पद्धतीने फलंदाजी केली विश्वचषक जिंकलं. पण ते बाकीच्या देशांना जिंकलं नाही ते बाकी छोट्या देशाने श्रीलंकेने हेरलं गेलं. ओ मोठा फटका खेळायचा होता. अप्रतिम गोलंदाजी तुम्हाला कीर्तेश यांच्याकडनं पाहायला मिळते. एक अष्टपैलू खेळाडू मग खूप मोठ्या पद्धतीचे छाप सोडलाय कीर्तेश यांनी. बऱ्या आज सामन्यात काही धावा काढू शकला नाही पण अतिशय सुंदर मैदान गाजवण्याचं काम या खेळाडूने केलंय. ओ इथे बाकी चेंडू खेळलाय डीप पॉईंटच्या रिझनला. इथे बाकी सुंदर शेकटर्शन पूर्व अभ्यास चांगला केला की चेंडू जर कॅचवर गेलो तो पडला तर चौका जाईल कारण आमच्याकडे धावसंख्या माफक आहे. इथे बाकी त्यांनी सेव्ह केलाय. धावसंख्या 1 निवड धावसंख्या होते ती 42 धावा. एक मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात ते म्हणजे निश्चितच साई एकता बिरवाडी विरुद्ध आपण वंश 11 असं पाहतात
शैलेशजी पाटील हे संघ मालक आहे. स्वतः मैदानामध्ये आपण बघत आहात एक चांगल्या पद्धतीचे संघ बांधणे त्यांच्याकडून तुम्हाला बघायला मिळते. सुरुवातीचा पहिला सामना टॉप 6 साठी म्हणजे सुपर 6 मध्ये आपण आजचे 2 संघ बघतील. उद्या बाकी तुम्हाला ग्रँड फिनाले पाहायला मिळेल. माझ्याबरोबर जोडलेत युसुफ सय्यद 3 पंच म्हणून या स्पर्धेचा आपण बघितलं. ओ हवेवर चेंडू खेळलाय आणि इथे विकेटचे होते पतन. चेंडू फाफ पण मध्ये आला आणि इथे काही समजू शकले नाहीये. गुणधर्म हे तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा कीर्तेश आपल्या षटकातला पुढचा चेंडू हाताळताना समोर फलंदाज म्हणून तुम्हाला शैलेश पाटील वंश संघाचं पाहायला मिळतोय. ओ लेग ब्रेक, काय सुंदर लेग ब्रेक बघायला मिळते. कालच्या दिवसात ज्या गोलंदाजाने चांगली लेग ब्रेक टाकली त्या गोलंदाजाचं नाव होतं जीवा. काय क्लास गोलंदाजी टाकला जीवा. अफलातून गोलंदाजी. 2 षटकं 7 धावा 1 गडी बाद एका मॅच मध्ये त्याचं पृथक्करण होतं. इथे बाकी फरक धावसंख्या आहे ती 42. पुन्हा चांगली गोलंदाजी हाताळण्याचं काम करतो ते म्हणजे निश्चितच पॉवर प्ले संपल्यानंतर बाकी चांगली लय सापडलाय त्या गोलंदाजाला. कीर्तेश घरात बॅकफुटला गेलाय, कट गेलाय. इथे बाकी जातो डीप गलीच्या रिझनला. इथे बाकी आणि इथे बाकी चेंडू जातो सीमा पलीकडे 4 धावा. खणखणीत चौकार तुम्हाला बघायला मिळतो. थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण झालं आणि त्या खेळाडूचं नाव आहे ते तेजल. संघ नाणेफेक जिंकलंय, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, आमंत्रित केलंय ते म्हणजे सहकार बेटेगाव संघाला. पण सहकार संघाची बाजू एक जमेची काय माहिती का, मैदान त्यांच्या गावातलेच आहे पण त्यांचं कॉम्बिनेशन चांगलं आहे. कारण 6 खेळाडू त्यांच्या गावातले आहेत आणि सातत्यपूर्ण आपण बघितलं जरी अबाव 40 खेळले तरी 23 वर्षाला खेळून लाजवणारा खेळ एका साईडला विपुल आणि एका साईडला निशान हे तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर बेटेगावचे त्यांच्यामध्ये खेळाडू बघायला मिळेल. उत्कृष्ट फलंदाज यावर्षी करतोय तो मितेश. याच्याकडे सर्वांचे लक्ष वेधले जाईल. नाही तर मला सालवडचे 2 खेळाडू आहेत, अशा काही खेळाडू पास्तोळचे आहेत, सरावलीचे काही खेळाडू आहेत. अशा पद्धतीचे संघ पाणी तुम्हाला बघायला मिळतात. आणि एकत्रित जर पाहिलं तुम्ही आता तर 12 चेंडू आणि 11 धावाची आवश्यकता आहे. पहिल्या दिवशी तुम्ही संघ पाहिला सर्वप्रथम ज्याने सुपर 6 मध्ये क्वालिफाय केला आपण बघितलं उर्वी 11 हा संघ बघितला. त्यानंतर दुसरा संघ आपण बघितला सागरवाडे ज्याने सर्वोत्कृष्ट स्पर्धेमध्ये 69 धावाची इनिंग खेळली. तो संघ म्हणजे निश्चित ड्रीम 11. कालच्या दिवसात तुम्हाला पहिला संघ बघायला दांडेपाडा MJ टायगर. काय फलंदाजी बघायला सर्व एसटी खेळाडू आहेत. पण मी म्हटलं ना आदिवासी संघाचं क्रिकेट आणि माशी लोकांचं क्रिकेट जो डेव्हलप केलं त्या लोकांनी खरोखर त्याला हॅट्स ऑफ असायला पाहिजे. अंडरआर्म असो ओव्हरआर्म असो. कारण मी असंख्य ठिकाणी या खेळाडूचा खेळ पाहिलाय. आणि त्यानंतर तुम्ही आजच्या दिवसात कोणता संघ होतो क्वालिटी बघायला नंतर काल दुसरा संघ तुम्ही बघितला गावदेवी खैरापाडा. निश्चितच एक अष्टपैलूकडून महाराष्ट्राचा दर्जेदार क्रिकेटपटू म्हणून प्रत्येकानं नाव केलं. कृष्णा सातपुते याला असंख्य वेळा सर्वात जास्त आउट करणारा खेळाडू तुम्ही निरंजन यांना पाहिलात. आम्ही जेव्हा मॅच बघायचे की निरंजन विरुद्ध कृष्णा सातपुते द्वंद्व व्हायचं तेव्हा 99% कृष्णा सातपुतेला बाद करणारा खेळाडू निरंजन राऊत. कारण निरंजनकडे एक तो भाता होता, त्या भातामध्ये तो फसवायचा, स्क्वेअर लेग आणि फाईन लेगला क्षेत्ररक्षण ठेवायचा. आणि निश्चितच तुम्ही बघितलं की कृष्णा सातपुते यांना आउटच करायचा. आता बघूया 12 चेंडू 11 धावाची धावसंख्या.
ओ खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू जातो जाट 11-11 अशा पद्धतीने सामना तुम्हाला बघायला. ह्याला तर म्हटलं त्याला क्रिकेटची जिद्द, क्रिकेटचा संघर्ष, मनामध्ये कॉन्सन्ट्रेशन आणि एकाग्रता बाळगली आणि कोणताही सामना कसा फिरून ताकद केली. स्मॉल बट स्वीट ज्याला म्हणतं ना, लहान असून दे आपण चांगलं गोडवा असून अशा पद्धतीच्या कमी धावसंख्या देखील आणि 57 धावा काढताना बघितलं. कालच्या दिवसात देखील आपण पाहिला की तिकडे सामना अप्रतिम झाला. आजच्या दिवसात देखील हा देखील पहिलाच सामना तुम्हाला बघायला मिळतो आणि 57 धावाचं टार्गेट बघायला मिळते. हा देखील तसा अतिशय सामना पाहायला मिळतो. पुनश्च हा निकुंजचा शॉर्ट ऑफ लेन चेंडू इथे बाकी जातो. षटकार 6 धावा. खराब गोलंदाजी म्हणावं लागेल. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला तो म्हणजे निलेश. बावन्न धावा. पुन्हा शॉर्ट ऑफ लेन, पुन्हा चेंडू फाईन लेग जनला इथे बघा खेळून जातो. 1 धाव 2 धाव आणि बघता बघता चेंडू जातोय सीमा पलीकडे. 4 धावा. खराब गोलंदाजी म्हणावं लागेल. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती मराठा फ्रीवेनी खूप चांगला पहिला खेळ खेळत त्यांनी. ओहो इथे बाकी सामना विजय होतो. खराब गोलंदाजी निकुश यांच्याकडे तुम्हाला बघायला मिळणे. अशा पद्धतीने वंश 11 संघाने आजचा पहिला सामना विजय केलाय. साई एकता बिरवाडी विरुद्ध वंश 11 असा आपण सामना बघितला आणि खऱ्या अर्थाने 57 धावाचं आव्हान दिलं असताना ते मला वाटते 4.2 चेंडूमध्येच त्याने 3 चेंडूमध्ये केलंय आणि खरोखरच इथे जर विचार केला तुम्ही सामनावीर पुरस्कार कोणाला द्यायला पाहिजे तर मला वाटतं निश्चितच इथे जाईल तो म्हणजे समीर पाटील हा सामनावीर पुरस्कार घेण्याचा